2019च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा. पैठण येथील सह्याद्री नाक्यावर यासाठी रास्ता रोको आंदोलन. 2019च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा, नसता तुमची दिवाळी गोड होणार नाही, असा खणखणीत इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवार 4 ऑगस्ट रोजी दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार संघटना, शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने पैठण शहरातील सह्याद्री नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार अशी घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. महाराष्ट्रात अतिवृष्टीने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील अनेक गावातील शेती खरबडून गेल्याने आगामी काळात शेती कशी करावी असा प्रश्न आता शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे. तसेच अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाल्याने, जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्याने तसेच घरं पडल्यामुळे हजारो नागरिक आता बेघर झाले आहेत. अशा कठीण काळात शेतकऱ्यांना मदत करणे सरकारचे कर्तव्य आहे. सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत न केल्यास तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला. या प्रसंगी शिवसेना पक्षाचे नेते दत्ता गोरडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे, सेकापचे चंद्रशेखर सरोदे यांनी देखील उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पैठण शहरातील सह्याद्री नाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात शिवसेनेचे नेते दत्ता गोरडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे, पवन सिसोदे, सुभाष नवथर, चंद्रकांत झारगड, शेतकरी कामगार पक्षाचे चंद्रशेखर सरोदे, विष्णू बोडखे, ज्ञानेश्वर आवटे, बालाजी किलचे, अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, उत्तर नगरचे जिल्हाध्यक्ष सुरेश ताके, जितेंद्र भोसले, भारत असणे, संदीप गवारे, दत्तात्रय लिप्टे, शिवाजी भालदंड, बाळासाहेब फटांगडे, अरुण पाचे, उद्धव मापारी, अमोल देवडे, अशोक भोसले, दत्तात्रय फुंदे, माऊली काळे, अंबादास गोटेकर, अप्पासाहेब सोलाट, योगेश पसाटे, अशोक कुंडारे आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि अशाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडींचा वेगवान आढावा आम्ही नेहमीच घेऊन येत असतो आपल्यासाठी. तर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका. न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे. अधिकाऱ्यांनाही मला इशारा द्यायचा आहे, त्या लोकांचा जास्त अंत बघू नका. आज ते चटके खात रस्त्यावर बसलेले आहेत, उद्या तुम्हाला चटके दिल्याशिवाय सोडणार नाही. अरे सगळं वाटोळं झालं शेतकऱ्यांचं. मी कालपासून या सगळ्या परिसरामध्ये सीना नदी, गोदावरी नदीच्या काठावर फिरतोय. महापुरामुळे शेतकरी कसा उद्ध्वस्त झाला, किती शेतकऱ्याने आत्महत्या केल्या, त्यांच्या घरात जाऊन मी परिस्थिती बघितली आहे, शेतात जाऊन परिस्थिती बघितलेली आहे. आणि ही जी नैसर्गिक आपत्ती आली त्याला जबाबदार कोणाला धरायचं? शेतकरी तर अजिबात जबाबदार नाही. काही जण कोल्हेकोई करतात बारीक आवाजात, तुम्ही झाडं तोडली, अमुक केलं तमुक केलं म्हणून पाऊस अशा पद्धतीनं पडायला लागला.